नमस्कार. सिटी न्यूज बुलेटिन मध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज दिनांक 19 मे 2026 मंगळवार. बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने. सकारात्मकता ही यशाची पहिली पायरी आहे, ती तुमच्या मनात सदैव जोपासा. आजचा सुविचार आपण बघितलात. आता बघूया आजच्या ठळक बातम्या. ठळक बातम्या बघितल्यात. आता घेऊया एक छोटासा ब्रेक. शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ. आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीजलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती. ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या. सुरुवातीला एक नजर टाकूया शहरातील गुन्हेगारी. अमरावतीमध्ये श्रद्धा आणि बांधकाम यांचा वाद आता मोठ्या स्वरूपात समोर आला आहे. शंकरनगर रोड बालाजी नगर परिसरात असलेल्या एका प्राचीन पांडुरंग विठ्ठल रुक्माई, हनुमानजी आणि शंकरजी यांच्या मंदिराला कथितरित्या जेसीबी आणि बुलडोझरच्या साहाय्याने तोडण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर परिसरात मोठा आक्रोश आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की ही कारवाई पूर्ण सहमती आणि संवेदनशीलता न ठेवता करण्यात आली. तर बिल्डर पक्षाचे म्हणणे आहे की हा खासगी प्लॉट असून बांधकाम परवानगीशी संबंधित अडचणींमुळे हे पाऊल उचलण्यात आले. अमरावतीच्या शंकरनगर रोडवरील बालाजीनगर परिसरात बांधकाम सुरू असताना पांडुरंग विठ्ठल रुक्माई, हनुमानजी आणि शंकरजी यांच्या मंदिराला जेसीबीच्या सहाय्याने हटवण्यात किंवा पाडण्यात आल्याचे आरोप समोर आले आणि यामुळे मोठा वाद निर्माण झाला. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार हे मंदिर अनेक वर्षांपासून अस्तित्वात होते. येथे दररोज भाविक दर्शनासाठी आणि पूजा अर्चनेसाठी येत होते. नागरिकांचे म्हणणे आहे की हे केवळ एक बांधकाम नव्हते, तर परिसरातील श्रद्धा आणि धार्मिक भावनांचे केंद्र होते. मिळालेल्या माहितीनुसार हा प्लॉट उमाबाई भाकरे यांच्याकडून अभय खोडके, राजू तायवाडे आणि विजय सुने यांनी खरेदी केल्याचे सांगितले जात आहे. या प्लॉटवर पूर्वीपासून घर आणि मंदिर दोन्ही अस्तित्वात होते. स्थानिकांचा आरोप आहे की बांधकामासाठी जागा मोकळी करण्याच्या प्रक्रियेत मंदिरही हटवण्यात आले, त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. दुसरीकडे बिल्डर अभय खोडके यांचे म्हणणे आहे की ही खासगी मालमत्ता असून मंदिरही त्याच परिसराचा भाग होते. बांधकाम परवानगी संदर्भातील अडचणींमुळे ही कारवाई करण्यात आल्याचा त्यांचा दावा आहे. तसेच कथितरित्या त्यांनी असे किती आले आणि किती गेले, मला कुणाचीही भीती नाही. तसेच मर्द असाल तर समोर या, मी दाखवून देतो काय आहे, असे वक्तव्य केल्याचेही सांगितले जात आहे. आम्ही ही जागा उमाबाई भाकरे यांच्याकडून घेतलेली आहे. मी, राजू तायवाडे आणि विजय सुने या तिघां मिळून या मंदिरामुळे, हे मंदिरही पर्सनल आहे, हे घरही पर्सनल आहे. याच्यामध्ये कोणाचाही सार्वजनिक कोणताही याच्यामध्ये भाग नाही. त्याच्यामुळे आम्हाला शॅन्शनिंगसाठी त्रास होऊन राहिला होता. म्हणून आम्ही हे मंदिर पाडून जेव्हा शॅन्शनिंग घेऊ त्यावेळेस आम्ही मंदिराची व्यवस्था करू. मंदिरासाठी आम्ही जागा वगैरे घेऊन ठेवलेली आहे. प्रश्न असा आहे की ज्यांचं पोट दुखते, जे असे ब्लॅकमेलर आहेत, ते ब्लॅकमेलर याच्यामध्ये काळ्या करतात. ते स्वतः पोलीस स्टेशनला गेले, याची इन्क्वायरीसुद्धा झाली. इन्क्वायरी झाल्यावर पोलिसांनी उलट त्यांना नोटीस दिली. ते कॉर्पोरेशनमध्ये चालले. आमचं पूर्ण कायद्यामध्ये आहे. आता जर स्वतःची जागेमध्ये स्वतःचं बांधकाम पाळायचा हा जर गुन्हा असेल तर तो गुन्हा मला मान्य आहे. असे किती लोक आले, मी काही कोणाला घाबरणार नाही. इकडून तिकडून गेल्यापेक्षा मर्दासारखे समोर या, त्याच्यानंतर दाखवतो मी काय. या कथित वक्तव्यानंतर हा वाद आणखी तीव्र झाला आहे. प्लॉट मालक पक्षाचे म्हणणे आहे की त्यांची खाजगी मालमत्ता असून त्यावर निर्णय घेण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे. मात्र एखादे मंदिर खुले परिसरात उभारून अनेक वर्ष सर्वसामान्य नागरिकांच्या पूजा दर्शनासाठी आणि सार्वजनिक वापरासाठी खुले ठेवले जाते, तेव्हा ते केवळ खाजगी संरचना राहत नाही, तर लोकांच्या श्रद्धेचे केंद्र बनते. अशा प्रकारची प्रकरणे यापूर्वीही समोर आली आहेत. मुंबईमध्येही जैन मंदिरासंदर्भातील वाद निर्माण झाला होता. त्यावेळी जनभावना लक्षात घेऊन नंतर पुनर्बांधणी करण्यात आली होती. याही प्रकरणात स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की येथे केवळ जेसीबी चालली नाही, तर लोकांच्या श्रद्धेलाही धक्का बसला आहे. अनेकांच्या घरांमध्ये देवघर किंवा मंदिरे
असतात, मात्र ती घराच्या 4 भिंतींच्या आत असतात. परंतु येथे असलेले मंदिर कथितरित्या खुले परिसरात होते आणि अनेक वर्षांपासून सर्वसामान्य भाविकांसाठी उपलब्ध होते. त्यामुळे नागरिकांमध्ये निर्माण झालेला संताप स्वाभाविक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. दरम्यान खोडके पक्षाने कथितरित्या आंदोलनासाठी आलेल्या लोकांना ब्लॅकमेलर असे संबोधल्याचेही सांगितले जात आहे. आता प्रश्न असा उपस्थित होत आहे की धार्मिक श्रद्धेच्या बाजूने आवाज उठवणे याला ब्लॅकमेलिंग म्हणता येईल का? याचे उत्तर प्रशासनाची चौकशी आणि न्यायालयीन प्रक्रिया पुढील काळात स्पष्ट करेल. आजची वस्तुस्थिती अशी आहे की शंकरनगर परिसरातील अनेक वर्षांपासून अस्तित्वात असल्याचा दावा करण्यात येणारी ती 3 मंदिरे आता तेथे दिसत नाहीत. त्यामुळे हा वाद केवळ जमीन किंवा बांधकामापुरता मर्यादित राहिलेला नसून श्रद्धा, खाजगी मालकी आणि सामाजिक भावना यांच्या संघर्षाचा विषय बनला आहे. आता पाहणे महत्त्वाचे ठरेल की प्रशासन या वादग्रस्त प्रकरणात कोणती कारवाई करते आणि मंदिर उद्ध्वस्तीकरणाबाबत कोणती चौकशी सुरू केली जाते की नाही. सध्या अमरावतीमध्ये हा मुद्दा श्रद्धा बांधकाम संघर्षाचे मोठे उदाहरण बनून समोर आला आहे. मध्य पूर्वेतील युद्धजन्य परिस्थितीत वाढते कच्च्या तेलाचा दर आणि घसरता रुपया याचा थेट परिणाम आता नागरिकांच्या खिशांवर होताना दिसत आहे. सलग दुसऱ्यांदा झालेल्या या दरवाढीमुळे वाहतूक, भाजीपाला, जीवनावश्यक वस्तू आणि सर्वसामान्यांच्या खर्चात आणखीन वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नेमकी किती झाली दरवाढ आणि या मागची कारणं काय, पाहूया विशेष रिपोर्ट. देशभरातील नागरिकांसाठी आजची सकाळ महागाईचा आणखी एक धक्का घेऊन आली. पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये पुन्हा वाढ करण्यात आली असून आज 19 मे पासून नवीन दर लागू झाले आहेत. उद्योग क्षेत्रातील सूत्रांनुसार पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत सुमारे 87 ते 91 पैशांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. ही अवघा एका आठवड्यातील दुसरी दरवाढ आहे. यापूर्वी 15 मे रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 3 रुपयांची वाढ करण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा झालेल्या वाढीमुळे एका आठवड्यात जवळपास 4 रुपयांनी महाग झाले आहे. 4 वर्षांच्या स्थिरतेनंतर झालेल्या या सलग दरवाढींनी वाहनधारकांची चिंता वाढवली आहे. तज्ज्ञांच्या मते मध्य पूर्वेतील वाढता संघर्ष आणि जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमती हे या दरवाढी मागील प्रमुख कारण आहे. याशिवाय डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण झाल्याने भारताला तेल आयातीसाठी अधिक खर्च करावा लागत आहे. परिणामी तेल विपणन कंपन्यांवरील आर्थिक ताण वाढला असून त्यांचा भार ग्राहकांवर टाकला जात आहे. इंधन दरवाढीचा परिणाम केवळ वाहनधारकांपुरता मर्यादित राहत नाही. मालवाहतूक खर्च वाढल्याने भाजीपाला, फळे, धान्य, दूध आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे सर्वसामान्यांच्या घरगुती बजेटवर आणखी ताण निर्माण होणार आहे. देशातील अनेक शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर आता मागील 4 वर्षातील उच्चांकावर पोहोचले आहेत. आगामी काळात आंतरराष्ट्रीय परिस्थिती सुधारली नाही तर इंधनाच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता काही तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. महागाईचा फटका आधीच सहन करणाऱ्या नागरिकांसाठी ही दरवाढ चिंतेची बाब ठरत असून सरकारकडून दिलासा मिळणार का याकडे आता संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. तर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात झालेल्या या सलग दुसऱ्या वाढीमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा एकदा कात्री लागली आहे. इंधन महागलं की त्याचा परिणाम प्रत्येक क्षेत्रावर होतो आणि अखेर त्याचा भार सामान्य नागरिकांना सहन करावा लागतो. आगामी काळात जागतिक परिस्थिती आणि कच्च्या तेलाच्या किमती कोणते वळण घेतात यावर पुढील दरवाढ अवलंबून असणार आहे. या महत्त्वाच्या घडामोडींवर आमची नजर कायम राहील. अमरावती शहरात स्वच्छता व्यवस्था आणि अतिक्रमणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. प्रभाग क्रमांक 3 नवसारी येथील अबुबकर कॉलनीमध्ये परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे की 60 फूट रुंद रस्ता आता केवळ 10 ते 15 फूट इतकाच उरला आहे. अतिक्रमणामुळे रस्ता पूर्णपणे बंद होण्याच्या स्थितीत असून गटारी तुंबल्यामुळे घाणीचे साम्राज्य पसरले आहे. दुसरीकडे जुन्या ट्रान्सपोर्ट नगर गेट नंबर 2 परिसरात अनेक वर्षापासून बंद असलेल्या नाल्यांची सफाई झाल्याने प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. आता मोठा प्रश्न असा आहे की अतिक्रमणावर कारवाई होणार का?
की नागरिकांच्या तक्रारी केवळ कागदावरच राहणार? अमरावती शहरातील प्रभाग क्रमांक 3 नवसारी परिसरातील अबूबकर कॉलनी सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. मोहम्मद भाई यांच्या हॉटेलच्या मागून जाणारा 60 फूट रुंद डीपी रोड जो पुढे नवसारी मेन रोडला जोडतो तो आता अतिक्रमणामुळे मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार पश्चिम बाजूने काही लोकांनी घर बांधून रस्त्याच्या जागेवर अतिक्रमण केलं आहे. त्यामुळे हा रस्ता आता फक्त 10 ते 15 फूट इतकाच उरला आहे. यामुळे वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली असून छोट्या वाहनांनाही या मार्गावरून जाणे कठीण झाले आहे. सर्वात गंभीर बाब म्हणजे रस्त्याच्या कडेला असलेल्या नाल्या पूर्णपणे तुंबल्या आहेत. त्यामुळे घाणपाणी साचून दुर्गंधी आणि संसर्गाचा धोका वाढला आहे. दुसरीकडे जुना ट्रान्सपोर्ट नगर गेट नंबर 2 परिसरात गेल्या 15 ते 20 वर्षापासून बंद असलेल्या नाल्यांची अलीकडे सफाई करण्यात आली. परंतु स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की ही सफाई तात्पुरती आहे, कारण वर्षानुवर्षे साचलेला कचरा आणि मलबा हे दर्शवितो की नियमित स्वच्छता व्यवस्था पूर्णपणे अपयशी ठरली आहे. काही ठिकाणी सफाई दरम्यान बाहेर आलेला मलबा हे स्पष्ट दाखवतो की अनेक महिने या भागात महापालिकेची कोणतीही सक्रियता नव्हती. आता नागरिक प्रश्न विचारत आहेत की प्रशासन फक्त तक्रारीनंतरच जागे होणार की या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढला जाणार? अमरावतीतील या भागांमधील अतिक्रमण आणि स्वच्छता व्यवस्थेची अवस्था पुन्हा एकदा महानगरपालिकेच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करत आहे. आता पाहावे लागेल की जबाबदार अधिकारी या समस्यांवर ठोस कारवाई कधी करतात की परिस्थिती अशीच बिघडत राहणार? अमरावतीत प्लास्टिक मुक्त शहर अभियानाला गती देण्यासाठी महानगरपालिकेने पुन्हा एकदा कडक पावले उचललेली आहेत. इतवारा बाजार परिसरात राबवण्यात आलेल्या विशेष तपासणी मोहिमेत 22 आस्थापनांची झाडाझडती घेण्यात आली असून प्रतिबंधित प्लास्टिक वापर आणि डस्टबिन नसल्यामुळे 12,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. अमरावती महानगरपालिकेच्या उत्तर झोन क्रमांक 1 अंतर्गत रामपुरी कॅम्प परिसरात प्लास्टिक मुक्त शहर अभियान अधिक तीव्र करण्यात आले आहे. दिनांक 18 मे 2026 रोजी इतवारा बाजार परिसरात प्लास्टिक जप्ती आणि डस्टबिन तपासणीसाठी विशेष मोहीम राबविण्यात आली. महानगरपालिका आयुक्त वर्षा लड्डा आणि अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली. स्वच्छता विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अजय जाधव आणि सहाय्यक आयुक्त नंदकिशोर तिकिले यांच्या मार्गदर्शनाखाली ही तपासणी मोहीम पार पडली. या मोहिमेदरम्यान एकूण 22 आस्थापनांनी सखोल तपासणी करण्यात आली. तपासणीमध्ये प्रतिबंधक प्लास्टिकचा वापर आढळून आल्याचे पवन किराणा या आस्थापनावर 5,000 रुपयांचा दंड ठोकवण्यात आला. तसेच अनेक दुकानदारांकडे डस्टबिन नसल्याचे आढळून आले. यामध्ये व्यंकटेश तेल भंडार, प्रवीण साहू, जय बजरंग स्वीट मार्ट, राजू नमकीन, शिवानी स्वीट मार्ट, पटेरिया स्वीट मार्ट आणि हेमराज शाहू यांच्यावर प्रत्येकी 1,000 रुपयांचा दंड आकारण्यात आला. या संपूर्ण कारवाईत एकूण 12,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. या मोहिमेत प्लास्टिक नोडल अधिकारी एक ग्रोहर, ज्येष्ठ स्वास्थ्य निरीक्षक राजू डिक्क्याव, प्लास्टिक स्वास्थ्य निरीक्षक सचिन सैनी, मेघराज ढेनवाल, निखिल खंडारे आणि एम सय्यद, शाहू जंजवाळ, अनिकेत महल्ले आणि आशिष सहारे यांनी सहभाग घेतला. महानगरपालिकेने स्पष्ट केले आहे की स्वच्छ शहर सुंदर शहर या संकल्पनेला गती देण्यासाठी प्लास्टिक मुक्त परिसर निर्मिती अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे नागरिक आणि व्यापाऱ्यांनी नियमांचे पालन करून शहर स्वच्छ ठेवण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे. प्लास्टिक विरोधी या कडक मोहिमेमुळे इतवारा बाजार परिसरात पुन्हा एकदा शिस्तीचा संदेश गेला आहे. महानगरपालिकेच्या या कारवाईनंतर पुढील काळात अशा तपासण्या अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अमरावती शहरातील रस्त्यांवर सध्या एक वेगळं चित्र पाहायला मिळत आहे. सामान्यतः धार्मिक कथा आणि लोकपरंपरेत दिसणारे यमराज यावेळी प्रत्यक्ष स्वरूपात शहरातील प्रमुख चौकांमध्ये नागरिकांच्या भेटीस येत आहेत. खरं तर रस्ता सुरक्षा आणि वाहतूक नियमांविषयी नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी अमरावती वाहतूक पोलीस विभागाने हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. या मोहिमेत यमराजाची वेशभूषा परिधान केलेले कलाकार वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांना थांबवून सुरक्षिततेचा संदेश देत आहेत. हेल्मेट शिवाय दुचाकी चालवणाऱ्या युवकांना यमराज समजावत आहेत की एक छोटीशी निष्काळजीपणा आयुष्यभराची हानी ठरू शकते. तर सीट बेल्ट न लावता कार चालवणाऱ्या चालकांनाही सुरक्षा नियमांचे पालन करण्याचे महत्त्व पटवून दिले जात आहे.
यमराजांचा संदेश स्पष्ट आहे. नियमांचे पालन केल्यास जीवन सुरक्षित राहील, अन्यथा अपघात कोणत्याही क्षणी जीवावर बेतू शकतो. रस्ता सुरक्षेचा हा अनोखा संदेश नागरिकांचे लक्ष वेधून घेत असून अनेक वाहन चालक या उपक्रमाचे कौतुक करताना दिसत आहेत. या जनजागृती मोहिमेत वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक प्रवीण वांगे, रीता उईके, ज्योती विल्लेकर यांच्यासह वाहतूक शाखेतील अधिकारी व कर्मचारी सक्रियपणे सहभागी झाले होते. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की रस्ते अपघातातील प्रमाण कमी करण्यासाठी आणि नागरिकांमध्ये सुरक्षिततेची जाणीव निर्माण करण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम पुढेही राबवले जाणार आहेत. मात्र शहरातील नागरिकांचे म्हणणे आहे की जनजागृती मोहिमेसोबत वाहतूक व्यवस्थेतील मूलभूत समस्यांकडेही गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. शहरातील अनेक मार्गांवर वाढते अतिक्रमण रस्ते अरुंद करत असून त्यामुळे दररोज वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. याशिवाय अनेक ठिकाणी वाहतूक सिग्नल बंद अवस्थेत आहेत किंवा त्यांची कार्यप्रणाली समाधानकारक नसल्याची तक्रार आहे. काही भागांमध्ये अव्यवस्थित वाहतूक नियोजन आणि मनमानी पद्धतीने उभारण्यात आलेले स्पीड ब्रेकरही अपघातांना कारणीभूत ठरत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. तज्ज्ञांच्या मते जनजागृती मोहिमेबरोबरच रस्ते व्यवस्थापन, अतिक्रमण निर्मूलन, सिग्नल व्यवस्था सुधारणा आणि वैज्ञानिक पद्धतीने वाहतूक नियोजन यावर भर दिल्यास शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम आणि सुरक्षित होऊ शकते. सध्या अमरावती वाहतूक विभागाने सुरू केलेली ही अनोखी मोहीम नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. आता यमराजांचा हा संदेश वाहन चालकांच्या वर्तनात कितपत बदल घडवतो आणि रस्ते अपघात रोखण्यासाठी किती प्रभावी ठरतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरवर्षी अपघाताच्या संख्येत वाढ होत चाललेली आहे. जसं 2025पेक्षा यावर्षी 55% अपघाताची संख्या वाढलेली आहे. त्या अपघातांची संख्या कमी करण्याच्या अनुषंगाने आपण शहरामध्ये शहर वाहतूक शाखेमार्फत माननीय पोलीस आयुक्त साहेब, माननीय पोलीस उपायुक्त मुख्यालय साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळ्या मोहीम राबवतो आहेत. जसे की दारू पिऊन वाहन चालवणे आहेत, ओव्हरस्पीड वाहन आहेत, रॉंग साईड वाहन आहे, मोबाईलवर बोलणे आहे, ट्रिपल सीट आहेत. तर ह्या सर्व सीट बेल्ट आहे आणि हेल्मेट आहे. या सर्व प्रकारच्या आपण कारवाया वाढवून लोकांमध्ये जनजागृती करतो आहेत की जेणेकरून अपघाताची संख्या कमी होईल. त्याचाच एक भाग म्हणून आपण शहरामध्ये जसं की चौकांमध्ये बॅनर लावणार आहोत अपघाता अनुषंगाने आणि सोशल मीडियावर सुद्धा अपघात अनुषंगाने आपण लोकांना जनजागृती करणार आहोत. रोड सेफ्टीकरिता यमराज आम्ही आणलेले आहेत. जे अपघाताचं प्रमाण रोडवरती वाढत आहे त्याच्या अनुषंगाने हेल्मेटचा वापर करावा, कार चालवताना सीट बेल्ट लावावा, दारू पिऊन वाहन चालवू नये, तसेच ओव्हर स्पीडमध्ये कुठलंही वाहन चालवू नका आणि रॉंग साईड गाडी चालवू नका. हे जे 5-6 जी कारणं आहेत याच्यामुळे ॲक्सिडेंट होण्याचं प्रमाण भरपूर वाढलं आहे. तर असे जर आपण आपल्या स्वतःच्या सुरक्षिततेकरिता हेल्मेटचा वापर केला, सीट बेल्टचा वापर केला, ओव्हर स्पीडने गाडी चालवली नाही, दारू पिऊन गाडी चालवली नाही, रॉंग साईडने गेलो नाही, तर बऱ्याच प्रमाणात अपघातांचं प्रमाण कमी होईल. या अनुषंगाने आज ही मोहीम राबवण्यात आली आहे. यमराज आम्ही एक प्रातिनिधिक तत्त्वावर आणलेले आहेत आणि त्यांच्या अनुषंगाने आपल्या प्रसार माध्यमातून आम्हाला संदेश द्यायचा आहे की सर्वांनी वाहतूक नियमांचे पालन करावे. त्यामुळे अपघातांचे प्रमाण निश्चित कमी होईल आणि सर्वांचा प्रवास देखील सुरक्षित होईल. नागपुरातील गिट्टी खदान परिसरात घडलेल्या अजय श्रीवास हत्याकांडाचा अखेर अवघ्या 72 तासात उलगडा करण्यात नागपूर पोलिसांना मोठे यश आले आहे. पत्नीने पाठवलेल्या घटस्फोटाच्या नोटिशीच्या रागातून पत्नीनेच रचला होता हा रक्तरंजित कट. 16 मे 2026 रोजी नागपुरातील गौरूखेडे कॉम्प्लेक्स परिसरात अजय श्रीवास या युवकाची धारदार शस्त्राने भोसकून हत्या करण्यात आली होती. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली होती. प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेत नागपूर पोलीस आणि गुन्हे शाखेने समांतर तपास सुरू केला. तांत्रिक पुरावे, CCTV फुटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी अवघ्या 3 दिवसात या हत्याकांडाचा पर्दाफाश केला. या प्रकरणातील मुख्य आरोपी
उमंग चंद्रशेखर दळवे आणि त्याचा साक्षीदार संदेश अनिलराव भोसले यांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुख्य आरोपी उमंग दळवे याची पत्नी आणि मयत अजय श्रीवास हे एकमेकांच्या संपर्कात होते. याच कारणावरून पती पत्नीत सतत वाद होत होते. पत्नीने घटस्फोटासाठी न्यायालयात अर्ज दाखल केल्यानंतर उमंगचा संताप अनावर झाला. अजय श्रीवास याच्यामुळेच आपले घर उद्ध्वस्त झाले अशी समजूत करून आरोपींनी हत्या करण्याचा कट रचल्याचं तपासात उघड झालं आहे. पोलिसांच्या माहितीनुसार आरोपींनी तब्बल 14 दिवस अजय श्रीवास याची रेकी केली. त्याच्या येण्या जाण्याच्या वेळा, रस्ते आणि हालचालींवर सतत नजर ठेवण्यात आली. अखेर 16 मे रोजी संधी साधून आरोपींनी अजयवर धारधार शस्त्राने जीवघेणा हल्ला करत त्याची हत्या केली. या संपूर्ण कारवाईत गिट्टी खदान पोलीस, क्राईम ब्रांच युनिट 2 आणि सायबर सेलच्या पथकानं महत्त्वाची भूमिका बजावली. डिजिटल पुरावे, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीपर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश आलंय. पहिला मुख्य आरोपी उमंग चंद्रशेखर दळवे, वय 44 वर्ष, राहणार पहाडीवाले माता मंदिर, गणेशपेठ, आणि त्याचा साथीदार संदेश अनिलराव भोसले यांना अटक केलेला आहे आणि पोलीस ठाणे गिट्टी खदान यांच्या ताब्यात पुढील तपासाकरता दिलेला आहे. यातील आरोपी क्रमांक 2 याला काल रोजीच अटक करण्यात येऊन पोलीस स्टेशन गिट्टी खदान यांना हँडओव्हर केलेला आहे. मुख्य आरोपी उमंग याला आज मोठ्या शिताफीने अटक करण्यात आलेली आहे. प्राप्त घटनास्थळावरील पुरावे तसेच इतर डिजिटल पुरावे आणि गोपनीय माहिती, तांत्रिक पुरावे यांच्यावरनं केलेली आहे. पत्नीच्या घटस्फोटाच्या निर्णयामुळे निर्माण झालेला संताप आणि त्यातून घडलेले हे थरारक हत्याकांड. अवघ्या 72 तासात या गुन्ह्याचा उलगडा करून नागपूर पोलिसांनी मोठे यश मिळवले आहे. मोबाईलवर पाठवलेल्या एका साध्या हाय मेसेजमुळे नागपुरात थेट रक्तरंजित संघर्ष घडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आनंदनगर नीट ग्राउंडवर 2 गट आमने सामने आले आणि तडजोडीच्या बैठकीचे रूपांतर थेट जीवघेण्या हल्ल्यात झाले. धारदार शस्त्रे, लाठ्या, काठ्या आणि भर रस्त्यात थरार. जरीपटका पोलिसांनी तत्पर कारवाई करत सर्व आरोपींना अटक केली आहे. पाहूया हा खळबळजनक रिपोर्ट. नागपूरच्या जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आनंदनगर NIT ग्राउंडवर ही थरारक घटना घडली. प्राथमिक माहितीनुसार मोबाईलवर हाय असा मेसेज पाठवण्याच्या किरकोळ कारणावरून 2 गटांमध्ये वाद सुरू झाला. हा वाद मिटवण्यासाठी दोन्ही गटांनी 16 मे रोजी NIT ग्राउंडवर बैठक ठेवली होती. मात्र तडजोडीची चर्चा सुरू असतानाच वातावरण तापले. दोन्ही गटातील सदस्य एकमेकांवर तुटून पडले. धारदार शस्त्रे आणि लाठ्या काठ्यांनी करण्यात आलेल्या हल्ल्यात अनेक जण गंभीर जखमी झाले. या घटनेत अमित खडसे, रेहान शेख आणि शानू वैद्य हे गंभीर जखमी झाले आहेत. शानू वैद्य हा पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच जरीपटका पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. जखमींना त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या प्रकरणी दोन्ही गटांविरुद्ध परस्पर विरोधी खुनाच्या प्रयत्नाचे गुन्हे दाखल करण्यात आले असून सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे. दरम्यान नागपूर पोलिसांनी तरुणांना महत्त्वाचं आवाहन केला आहे. सोशल मीडिया आणि मेसेजिंग ॲप्सवरील किरकोळ गैरसमजातून कायदा हातात घेऊ नका. अशा कोणत्याही वादात तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा. आम्ही पेट्रोलिंग करत असताना माहिती मिळाली होती की आनंदनगर NIT ग्राउंड या ठिकाणी काही मुलांमध्ये भांडणे झालेली आहेत. त्या माहितीच्या आधारे माहिती घेत असताना अशी माहिती समोर आली की राणी दुर्गावती चौक येथे राहणारा इसम करण निमजे व त्याचाच मित्र अमित खडसे याचे त्याच्या मैत्रिणीच्या इन्स्टा आयडीवरून हाय मेसेज पाठवण्यावरून त्यांच्यामध्ये वाद झालेला होता. अमित खडसे हा राहणारा जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील असून सदर जो वाद झाला होता तो वाद मिटवण्यासाठी ते 16 मे रोजी आनंदनगर NIT ग्राउंड या ठिकाणी भेटण्यासाठी अमित खडसेला बोलावलं होतं. अमित खडसे हा त्याच्या इतर अन्य 3 मित्रासह सदर ठिकाणी आला होता. त्यावेळी करण निमजे व त्याचे इतर मित्र सदर ठिकाणी होते. सदर ठिकाणी त्यांचा वाद मिटण्याऐवजी त्यांच्यात आणखीन भांडणे होऊन दोन्ही गटातील आरोपींनी एकमेकांना मारहाण केली होती. त्यामध्ये रेहान शेख व अमित खडसे
हे जखमी झाले होते. तसेच करण निमजेचा मित्र व रेकॉर्डवरील आरोपी शानू वैद्य हा देखील गंभीर जखमी झाला होता. सदर प्रकरणात पोलिसांनी तात्काळ घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सदर गुन्ह्यातील सर्व आरोपी निष्पन्न करून आरोपींविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचे गुन्हे परस्पर विरोधी दाखल केलेले आहेत. सदर प्रकरणात सर्व आरोपी अटक केलेले आहेत. आरोपींना आज माननीय न्यायालयात हजर करून गुन्ह्याचा पुढील तपास करीत आहोत. एका साध्या हाय मेसेजमुळे सुरू झालेला वाद थेट रक्तरंजित संघर्षापर्यंत पोहोचल्याने नागपुरात खळबळ उडालेली आहे. तरुणांमधील वाढती आक्रमकता आणि सोशल मीडियातून निर्माण होणारे वाद पुन्हा एकदा समोर आले आहेत. नागपुरातून एक संतापजनक आणि मानवतेला काळीमा फासणारी घटना समोर आलेली आहे. रस्त्यावर कचरा वेचून उदरनिर्वाह करणाऱ्या एका वृद्धाला काही गुंडांनी आधी लुटले आणि त्यानंतर काठीने अमानुष मारहाण केली. घटनेची माहिती मिळताच नागपूर पोलिसांनी तत्पर कारवाई करत वृद्धाचे प्राण वाचवले. तसेच आरोपी टोळीतील 4 जणांना बेड्या ठोकल्या आहेत. या संपूर्ण घटनेचा विशेष रिपोर्ट पाहूया. नागपुरातील एका परिसरात कचरा आणि प्लास्टिक गोळा करून आपले पोट भरणारा एक वृद्ध इसम नेहमीप्रमाणे काम करत होता. याच वेळी काही आरोपींनी त्याला अडवून त्याच्याकडील पैसे जबरदस्तीने हिसकावून घेतले. याच पैशांमधून दारू पिण्याच्या कारणावरून वाद निर्माण झाला आणि त्यानंतर आरोपींनी वृद्धावर काठीने बेदम मारहाण केली. या घटनेची माहिती मिळताच नागपूर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. जखमी वृद्धाला त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आलं. वेळेत उपचार मिळाल्यामुळे वृद्धाचे प्राण वाचवण्यात यश आलं. या प्रकरणात पोलिसांनी वेगाने तपास करत एका महिलेसह 4 आरोपींना अटक केली आहे. अटक आरोपींमध्ये गोलू गणेश निखारे, राहुल चन्नानी, अमोल राठोड आणि एका महिला आरोपीचा समावेश आहे. तर या प्रकरणातील 5वा आरोपी प्रवीण अरुण माटे हा अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत. एक महिला आरोपी आहे आणि इतर 4 आरोपी गोलू गणेश निखारे वय 20 वर्षे, राहणार फुटपाथवर सीए रोड नागपूर, राहुल रघुनाथ सोनवानी, अमोल धीरेंद्र सिंग राठोड आणि प्रवीण अरुण माटे अशा एकूण 5 आरोपितांनी यातील जो जखमी इसम आहे तो नेहमी कचरा वगैरे प्लास्टिक विकून आल्यानंतर त्यांच्याकडे जे काही पैसे होते त्यांच्याकडून जबरदस्ती हिसकावून घ्यायचा आणि स्वतः त्या पैशांनी दारू वगैरे प्यायचा. या गोष्टीचा राग मनात ठेवून त्याच्याशी भांडण करून काठीने आणि पंक्चर दुरुस्त करण्याचा जो पाना असतो त्या पाण्याने त्याला मारहाण केली, त्याला जखमी केलेला आहे. काल तात्काळ माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून सदर जखमीला मी हॉस्पिटल येथे ऍडमिट केलेला आहे आणि त्याला सुखरूप त्याचा जीव वाचवलेला आहे. त्याचप्रमाणे यातील जे 4 आरोपी आहे आम्ही तात्काळ ताब्यात घेतलेले आहे. 5वा आरोपी प्रवीण अरुण माटे याचा आम्ही शोध घेत आहोत. लवकरच त्यालाही अटक करून सदर गुन्ह्यामध्ये या गुन्ह्याचा तपास PSI माने हे करत आहेत आणि या गुन्ह्याचा मध्ये आरोपीचा PCR घेऊन पुढील तपास केला जातो. दरम्यान नागपूर पोलिसांनी नागरिकांना महत्त्वाचं आवाहन केलं आहे. शहरात कोणतीही अनुचित घटना घडल्यास नागरिकांनी स्वतः कायदा हातात घेऊ नये. अशा वेळी तात्काळ डायल 112 म्हणजेच 112 वर संपर्क साधावा. कायद्याची कारवाई करण्याचा अधिकार फक्त पोलीस आणि न्याय व्यवस्थेलाच असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. कुठलीही घटना घडली तर नागरिकांना नागपूर पोलीस आणि तहसील पोलीस स्टेशन तर्फे आवाहन करतो, आम्ही विनंती करतो की कुठलीही घटना घडली तात्काळ आपण कायदा हातात न घेता पोलिसांना माहिती द्या. 112 हा अत्यंत प्रभावी पोलिसांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे. त्याच्यावर कॉन्टॅक्ट केल्यानंतर विदिन 5 मिनिट पोलिसांना सदर घटनास्थळी पोहोचणे बंधनकारक आहे आणि आपण कॉल केल्यानंतर तात्काळ तिथे पोलीस मदतीला पोहोचतील आणि पोलीस कायदेशीर कारवाई करतील याची खात्री बाळगा. परंतु आपणच जर कायदा हातात घेतला आणि जर काही दुर्घटना घडली तर आपल्या विरुद्ध सुद्धा ती कारवाई होऊ शकेल. कारण कायदेशीर कारवाई करण्याचे अधिकार हे फक्त पोलिसांनाच असल्यामुळे कृपया कोणीही कायदा हातात घेऊन स्वतःच निर्णय लावण्याचा प्रयत्न करू नका. न्याय प्रक्रिया आहे, पोलीस प्रशासन आहे. नक्कीच आपला जो विश्वास आहे कायद्यावर आणि पोलिसांवर त्यात तो आम्ही सार्थ ठरवू आणि आपल्याला कोणतीही जर घटना असली, कोणतीही तक्रार असली, आपण पोलिसांना संपर्क करा. आपल्या तक्रारीवर नक्कीच तात्काळ कारवाई केली जाईल याची खात्री बाळगावी. गरीब आणि असहाय्य वृद्धावर झालेल्या या अमानुष मारहाणीमुळे संताप व्यक्त केला जात आहे.
मात्र पोलिसांच्या तत्परतेमुळे वृद्धाचे प्राण वाचले आणि आरोपींनाही अटक करण्यात आली. आजची धक्कादायक आणि बेरोजगार तरुणांसाठी अत्यंत महत्वाची बातमी. एम्स हॉस्पिटलमध्ये नोकरी लावून देण्याचे आमिष. कम्प्युटर ऑपरेटर पदाच्या नावाखाली लाखो रुपयांची फसवणूक. सुशिक्षित बेरोजगार युवकांना जाळ्यात ओढणाऱ्या टोळीचा पर्दाफाश. वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर येथे नोकरीच्या आमिषाने फसवणुकीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एम्स हॉस्पिटलमधील कम्प्युटर ऑपरेटर पदावर नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन देत काही युवकांकडून लाखो रुपये उकळल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात फिर्यादी येथील जितेंद्र गोविंदराव रंगारी यांच्यासह परिसरातील आणखी 5 ते 6 सुशिक्षित बेरोजगार युवकांची फसवणूक झाल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी तुषार विनोद ठाकरे, प्रशांत सुरेश काळे आणि त्याचे काही साथीदार असल्याची माहिती समोर आली आहे. मे 2025 पासून वेळोवेळी पैशांची मागणी करून युवकांना नोकरीचे खोटे आश्वासन दिले जात होते. नोकरी निश्चित लागणार असल्याचे सांगून मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार करण्यात आल्याचा आरोप पीडितांनी केला आहे. दरम्यान या प्रकरणानंतर पोलीस प्रशासनाने नागरिकांना महत्त्वाचं आवाहन केलं आहे. कोणतीही शासकीय किंवा निमशासकीय नोकरी लावून देण्याच्या नावाखाली जर पैशांची मागणी होत असेल तर अशा फसव्या आमिषांना बळी पडू नका. अशा प्रकारच्या फसवणुकीच्या तक्रारी वाढत असून संशयास्पद प्रकार दिसल्यास तात्काळ जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये संपर्क साधावा किंवा डायल 112 वर माहिती द्यावी. यातील जितेंद्र गोविंदराव रंगारी, आंबेडकर वार्ड, समुद्रपूर, जिल्हा वर्धा, समुद्रपूर येथे राहणारे जे फिर्यादी आहेत, या फिर्यादी तसंच त्यांच्याबरोबर आहेत इतर 5 ते 6 लोक यांना एम्स हॉस्पिटलमध्ये कॉम्प्युटर ऑपरेटर, डेटा ऑपरेटर किंवा एंट्री ऑपरेटर, हाऊसकीपिंग या ठिकाणी नोकरी लावतो म्हणून अशा जवळजवळ 5 ते 6 लोकांकडून अविनाश कुशलराव भोयर, तुषार विनोद ठाकरे आणि प्रशांत सुरेश काळे हे सर्व एक मानेवाडा राहतो, एक हिंगणघाट राहतो आणि बाकी वायगाव, समुद्रपूर येथे राहते. यांनी या सर्वांना नोकरी लावायचा आमिष दाखवून त्यांच्याकडून 2025च्या मे पासून ते आतापर्यंत जवळजवळ 12.5 लाख रुपये वसूल केलेले आहेत आणि तो सध्या गायब आहे. तर यातील जो जितेंद्र रंगारे आहे यांच्या तक्रारीवर आम्ही हा गुन्हा दाखल केलेला आहे आणि पुढील तपास आमचे PSI आनंद साहेब करीत आहेत. माझं जनतेला हेच आव्हान राहील की कोणत्याही ठिकाणी जर नोकरी लावायचं जर आमिष देत असेल किंवा कोण पैशाची मागणी करत असेल तर त्या संबंधित आमचं पोलीस स्टेशन किंवा डायल 112 जे आमचे हेल्पलाईन नंबर आहे या ठिकाणी त्यांनी संपर्क साधावा. असं कुठल्याही ठिकाणी पैसे घेऊन नोकरी लावली जात नाही. जोपर्यंत सदर ठिकाणी कुठे खरंच वॅकन्सीज आहेत किंवा नाही आहेत या ठिकाणी तुम्ही संबंधित संस्थेमध्ये किंवा जी कोणती संस्था ज्या नोकरीसाठी हे करतात त्या संस्थेमध्ये जाऊन खात्री केल्याशिवाय मध्यस्थीतर्फे कधीही असा पैशाचा व्यवहार करू नये. असे फसवले जाऊ शकतात. माझ्याकडे तसे असे 2-3 प्रकरण आलेले आहेत. यामध्ये आम्ही आता वर्तमानपत्रामध्ये देखील प्रसिद्धी करीत आहोत. बेरोजगारीचा फायदा घेत फसवणूक करणाऱ्या टोळ्या आता अधिक सक्रिय झाल्याचे चित्र समोर येत आहे. म्हणूनच कोणत्याही नोकरीसाठी पैसे देण्यापूर्वी संपूर्ण खात्री करा आणि अशा फसवणूक करणाऱ्यांपासून सावध राहा. पतीच्या डोळ्यासमोरच पत्नीचा मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या भीषण अपघातामध्ये 2 वर्षाची चिमुकली आणि तिचे वडील किरकोळ जखमी झाले आहेत. पोलिसांनी ट्रक जप्त करून पुढील तपास सुरू केलेला आहे. रामटेक तुमसर मार्गावरील खिंडसीजवळील मेघदूत रिसोर्ट समोर झालेल्या भीषण अपघाताने परिसर हादरून गेला आहे. आपल्या गावाकडे परत जात असलेल्या एका कुटुंबावर काळाने घाला घातला आणि क्षणार्धात संसार उद्ध्वस्त झाला. मिळालेल्या माहितीनुसार रामटेक येथील खासगी रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर रोशन चौधरी हे पत्नी नम्रता चौधरी आणि 2 वर्षाच्या मुलीसह दुचाकीने आपल्या मांद्री गावाकडे जात होते. त्यावेळी मागून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेनंतर दुचाकीवरील मागे बसलेल्या 25 वर्षीय नम्रता चौधरी या रस्त्यावर फेकल्या गेल्या. दुर्दैवाने त्याचवेळी ट्रकचे चाक त्यांच्या डोक्यावरून गेल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघात इतका भीषण होता की उपस्थित नागरिकही हादरून गेलेत. या अपघातात पती रोशन चौधरी आणि त्यांची 2 वर्षाची मुलगी किरकोळ जखमी झालेत. पत्नीचा मृत्यू स्वतःच्या डोळ्यासमोर झाल्याने
रोशन चौधरी यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तत्काळ मदत कार्य सुरू केलेत आणि पोलिसांना माहिती दिली. या अपघातानंतर ट्रक चालकाने घटनास्थळावरून ट्रक घेऊन पळ काढला. मात्र रामटेक पोलिसांनी तत्काळ शोध मोहीम राबवली. मोरी गावाजवळ उभा असलेला ट्रक शोधून काढला आणि तो जप्त करून पोलीस ठाण्यात आणलाय. मृत नम्रता चौधरी यांचा मृतदेह शवविच्छेदनाकरिता रामटेक उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आलाय. वैद्यकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. जखमी पतीला उपचारानंतर रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. या भीषण अपघातानंतर परिसरात शोककळा पसरली असून भरधाव वाहनांवर नियंत्रण ठेवण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. रामटेक पोलिसांनी प्रकरणाची नोंद करून अपघाताच्या नेमक्या कारणांचा तपास सुरू केला आहे. रामटेक तुमसर मार्गावरील या भीषण अपघाताने एका निष्पाप कुटुंबाचा संसार उद्ध्वस्त केलेला आहे. पतीच्या डोळ्यासमोर पत्नीचा मृत्यू आणि 2 वर्षाच्या चिमुकलीच्या डोक्यावरून आईचे छत्र हरपल्याने संपूर्ण परिसर हळहळ व्यक्त करत आहे. या प्रकरणी पोलिसांचा तपास सुरू असून अपघातास जबाबदार असलेल्या चालकाविरुद्ध कठोर कारवाईची मागणी होत आहे. भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यावरील पळसगाव रेती घाटावरून सुरू असलेल्या रेती वाहतुकीमुळे नागरिकांच्या जीवाला गंभीर धोका निर्माण झाल्याचा आरोप होत आहे. पालांदूर मुख्य चौकातून दिवस रात्र भरधाव वेगाने धावणारे रेतीने भरलेले ट्रॅक्टर रॉयल्टीची मुदत संपल्यानंतरही सुरू असलेली कथित वाहतूक आणि प्रशासनाच्या भूमिकेवर उपस्थित होत असलेले प्रश्न यामुळे परिसरात संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की रेती माफियांच्या मुजोरीमुळे गावातील रस्ते अक्षरशः मृत्यूचा सापळा बनला आहे. भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्याच्या पळसगाव रेती घाटावरून मोठ्या प्रमाणात रेतीची वाहतूक सुरू असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. पळसगाव घाटातून निघणारे रेतीने भरलेले ट्रॅक्टर थेट पालांदूर मुख्य चौकमार्गे लाखनीच्या दिशेने भरधाव वेगाने जात असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिकांच्या माहितीनुसार दररोज 40 ते 50 ट्रॅक्टर रेतीची वाहतूक करतात. अनेक ट्रॅक्टरमध्ये क्षमतेपेक्षा अधिक रेती भरली जात असल्याचा आरोप असून चालक वेगावर कोणतेही नियंत्रण न ठेवता गावातील वर्दळीच्या रस्त्यांवरून वाहन चालवत असल्याचे सांगितले जात आहे. शाळकरी विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि दुचाकीस्वारांना या भरधाव वाहतुकीमुळे मोठा धोका निर्माण झाला आहे. कोणत्याही क्षणी मोठी दुर्घटना घडू शकते अशी भीती ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत. याच दरम्यान आणखी एक गंभीर बाब समोर आली आहे. रेती वाहतुकीकरिता निश्चित करण्यात आलेली रॉयल्टीची वेळ संपल्यानंतरही काही ठिकाणी रात्रीच्या वेळी वाहतूक सुरू असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. यामुळे शासनाच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचा प्रश्न उपस्थित केला जात असून संबंधित यंत्रणा नेमकी काय कारवाई करते आहे याबाबतही नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. स्थानिकांचा आरोप आहे की अनेक तक्रारी करूनही महसूल विभाग आणि पोलीस प्रशासनाकडून प्रभावी कारवाई होत नसल्याने रेती वाहतूक करणाऱ्यांचे मनोबल वाढले आहे. प्रशासनाकडून या आरोपांबाबत अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नसली तरी नागरिकांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष द्यावे, अवैध वाहतुकीची चौकशी करावी आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. पळसगाव घाटावरील रेती वाहतुकीमुळे निर्माण झालेल्या या परिस्थितीकडे आता जिल्हा प्रशासन आणि पोलीस विभाग कितपत गांभीर्याने पाहतात याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे. पळसगाव रेती घाटावरील वाहतुकीबाबत नागरिकांनी गंभीर आरोप केलेले असून प्रशासनाकडून याची सखोल चौकशी होणे गरजेचे असल्याची मागणी जोर धरत आहे. भरधाव रेती वाहतुकीमुळे एखादी मोठी दुर्घटना घटण्यापूर्वी संबंधित यंत्रणा जागी होणार का हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे. वाशिम जिल्ह्यात मागील 4 ते 5 दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या उपलब्धतेबाबत विविध चर्चा सुरू झाल्या. काही पेट्रोल पंपावर वाढलेल्या गर्दीमुळे आणि वाहनांच्या लांबच लांब रांगांमुळे नागरिकांमध्ये इंधन टंचाईची भीती निर्माण झाली. अनेक वाहन चालकांनी भविष्यात इंधन मिळणार नाही या भीतीपोटी नेहमीपेक्षा अधिक प्रमाणात पेट्रोल आणि डिझेल खरेदी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे काही ठिकाणी गर्दीचे चित्र अधिक तीव्र झाले आणि अफवांना आणखी खतपाणी मिळालं. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी परिस्थितीबाबत सविस्तर माहिती देत नागरिकांना दिलासा दिला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या माहितीनुसार वाशिम जिल्ह्यात इंधनाचा कोणताही तुटवडा नाही. उलट मागील वर्षीच्या मे महिन्याच्या तुलनेत यंदा तब्बल 20% अधिक पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा करण्यात आला आहे. प्रशासनाच्या माहितीनुसार जिल्ह्यातील पेट्रोल पंपांवर नियमित स्वरूपात इंधनाचा पुरवठा असून
नागरिकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेसा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारची घबराट निर्माण करण्याचे कारण नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की सोशल मीडियावर किंवा इतर माध्यमातून पसरवल्या जाणाऱ्या अप्रमाणित माहितीवर विश्वास ठेवू नये. गरजेपेक्षा जास्त इंधन खरेदी केल्यास कृत्रिम तुटवड्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने जबाबदारीने वागून आवश्यक तेवढेच इंधन घ्यावे आणि प्रशासनाला सहकार्य करावे. दरम्यान जिल्हा प्रशासन परिस्थितीवर सतत लक्ष ठेवत असून इंधन पुरवठा सुरळीत राहण्यासाठी संबंधित यंत्रणांशी समन्वय साधत आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी न पडता अधिकृत माहितीलाच प्राधान्य द्यावे असे आवाहन पुन्हा करण्यात आले आहे. वाशिम जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करू इच्छितो की जिल्ह्यातील इंधन पुरवठ्याविषयी विशेषतः पेट्रोल आणि डिझेल पुरवठ्याच्या अनुषंगाने प्रशासन पूर्णपणे लक्ष ठेवून आहे. ज्या मुख्य कंपनीज आहेत, हिंदुस्तान पेट्रोलियम असेल, भारत पेट्रोलियम, इंडियन ऑइल, नायरा, जिओ, सर्व कंपन्यांशी आम्ही दैनंदिन संपर्कांमध्ये आहोत आणि जिल्ह्यामध्ये नेहमीप्रमाणे सुरळीत पुरवठा चालू आहे. आम्ही जी आकडेवारी घेतली त्यानुसार मागील वर्षी मे महिन्यात जेवढा पुरवठा झाला होता त्याच्यापेक्षा जवळपास 20% जास्त पुरवठा आत्तापर्यंत झालेला आहे. नागरिकांनी कृपया कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि अनावश्यक काही साठा करून ठेवायची कुणी नागरिकांनी काही प्रयत्न करायची गरज नाही आहे. सुरळीत पुरवठा असल्यामुळं प्रशासनाला आपण सर्वांनी सहकार्य करावं असं आव्हान आहे. आपल्याला माहीतच आहे, महिन्याभरापूर्वी थोडी 2-3 दिवस परत अशी स्थिती आली होती. आम्ही आवाहन केलं होतं आणि लगेच परिस्थिती सुरळीत झालेली होती. तर पुनश्च जिल्ह्यातील नागरिकांना आव्हान आहे, कुणीही इंधनाचा साठा करण्याचा काही गरज नाही आहे. सुरळीत पुरवठा होत आहे आणि सर्वांनी कृपया सहकार्य करावं. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर परिसरात पेट्रोल आणि डिझेलच्या तुटवड्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक पेट्रोल पंपांवरील इंधन साठा संपल्याने पंप बंद ठेवण्याची वेळ आली असून काही ठिकाणी नो पेट्रोल नो डिझेल असे फलक लावण्यात आले आहेत. ज्या पेट्रोल पंपांवर इंधन उपलब्ध आहे त्या ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. दुचाकी, चारचाकी, मालवाहू वाहने आणि ट्रॅक्टर चालक रात्रभर रांगेत उभे राहून आपल्या वाहनांसाठी इंधन मिळवण्याची वाट पाहत आहेत. अनेक नागरिकांनी रात्रीपासून प्रतीक्षा करूनही इंधन मिळत नसल्याची नाराजी व्यक्त केली आहे. इंधन टंचाईचा सर्वाधिक फटका शेतकरी वर्गाला बसत आहे. खरीप हंगामासाठी मशागतीची कामे वेगाने सुरू असताना ट्रॅक्टरसाठी डिझेल मिळत नसल्याने शेतातील अनेक कामे ठप्प पडली आहेत. आता म्हणजे एकूण 2000 डिझेल न्यायचं, 400 रुपयाचं डिझेल रस्त्यानं जाणार आणि 400 रुपयाचं वावरात जायपर्यंत जाणार. किती गेलं राहिलं 1200 रुपयात डिझेल. 1200 रुपयात 2 एकर 1.5 एकर होईल. तेवढं आणून घरी यायचं, झोपायचं, संध्याकाळी डिझेल लागीत लागायचं. म्हणजे असं रात्री झोपली त्याचे, रात्री झोप नाही त्याचे, 10 घंटे लाईनीत लागायचं. सकाळच्या 10-11 वाजतापासून इथं आहे मी. त्याला सोय नाही, कशी सोय नाही. पेरणीपूर्व तयारीवर याचा थेट परिणाम होत असून शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. वाहतूक आणि मालपुरवठा व्यवस्थेवरही या संकटाचा परिणाम दिसून येत आहे. मालवाहतूक करणाऱ्या वाहनांना इंधनासाठी तासनतास प्रतीक्षा करावी लागत असल्याने दैनंदिन पुरवठा साखळीवरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान नागरिक आणि शेतकरी बांधवांनी प्रशासनाकडे इंधन पुरवठा तातडीने सुरळीत करण्याची मागणी केली आहे. इंधन टंचाईचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी परिस्थिती लवकर नियंत्रणात आणण्यासाठी संबंधित विभागांनी तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी जोर धरत आहे. मेकरसह संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात निर्माण झालेल्या या इंधन संकटामुळे सामान्य नागरिकांपासून शेतकऱ्यांपर्यंत सर्वच घटक चिंतेत असून प्रशासनाच्या पुढील निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सकाळपासून आलो इथं, सकाळपासून आले, डिझेल भेटलं नाही. आणखी डिझेलचा तर काहीच नाही पत्ता अजून. शेतीचे कामं सुरू आहेत सध्या. हा, शेतीचे कामं आहेत चालू आणि डिझेल मिळेना. डिझेल भेटे ना, वाजल्यापासून जेवण नाही, खावणं नाही, काय नाही. काय वाटेल जरा सगळं वाटतं तर बंद करून टाकतात. चालू बंद. जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या.
आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता. यामध्ये आता अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्ही वर सिटी न्यूजच्या बातम्या पाहू शकतील. लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क साधू शकता. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर सुद्धा बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा. यूट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडी सोबत. नमस्कार. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान. जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल. हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है. सिटी न्यूज हमेशा सच के साथ.